महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपूर शहरात रस्त्याची दुरावस्था आणि प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवत असतो। त्याचप्रमाणे पंढरपूर शहरातील झेंडे गल्ली ते नगरपालिका शाळा नंबर 4 नरहरी महाराज मठाच्या पाठीमागील बाजूस कित्येक वर्षापासून रस्ता मंजूर होऊन सुद्धा ते काम रखडले होते। आता मात्र जवळपास 40 वर्षांनी या रस्त्याचे काम पूर्णत्वास आले आहे। सध्या पंढरपूर नगरपालिकेवर 2 ते 2.5 वर्षापासून पालिका प्रशासनावर प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे, तरी सुद्धा समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी या रस्त्यासाठी वारंवार पाठपुरावा करून आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली निधी उपलब्ध करून अखेर 40 वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाला स्वतः लक्ष घालून ननवरे यांनी दर्जेदार रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे। सत्ताधारी नगरसेवक असताना सुद्धा या रस्त्याचे काम रखडले होते। आज आमदार आवताडे यांच्या निधीतून हा रस्ता पूर्ण होतोय असे प्रतिपादन करत समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी आमदार आवताडे यांचे आभार मानले। तर दुसरीकडे रस्ता मंजूर झाल्याने नागरिकातून ननवरे यांचे कौतुक देखील होत आहे। तर पाहूया काय म्हणाले समाजसेवक संजय बाबा ननवरे। आमच्या झेंडेगल्ली भागातील उकळीकर महाराज मठ ते नरहरी सोनार महाराज मठ हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून रखडला आहे आणि 10 ते 15 वर्षापासून माझ्या अंदाजे 2011 साली हा रस्ता मंजूर झाला होता, पण का रखडला गेला याचं काय ठाव ठिकाण लागला नाही। त्यानंतर मी आपल्या तालुक्याचे आमदार माननीय श्री समाधानदादा आवताडे यांच्याकडे सतत पाठपुरावा करून आणि या रोडसाठी मी गेले बरेच महिने संघर्ष करतो आहे की रोड हा झालाच पाहिजे। आमच्या दररोज वापरलेला रोड आहे आणि नागरिकांची पावसाळ्यामध्ये प्रचंड हाल होतात असे मी सर्व हकीकत मी आपल्या आमदार साहेबांना सांगितले। त्यानुसार कालपासून हा रस्ता होत आहे, जवळजवळ पूर्ण झालेला आहे आणि त्याबद्दल मी आपल्या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री समाधानदादा आवताडे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि आणखी त्यांच्या बाबतीत एक गोष्ट सांगायला मला नक्कीच आनंद होतो की या वर्षात आमच्या भागातील आमदार निधीतून होणार हा 6वा रस्ता आहे। त्याबद्दल मी या सर्वांच्या वतीने आमदार समाधानदादा आवताडे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि हा रस्ता होतो आहे आणि नक्कीच पावसाळ्यात होणारी लोकांची आपदा किंवा जे त्रास होतो लोकांना, नाहक त्रास होतो लोकांना इथे, तो नक्कीच कमी होणार। त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। राजकीय दबावामुळे हा रोड रखडला होता अशी देखील एक चर्चा पंढरपूर शहरातून दबक्या आवाजात सुरू होते। तुम्ही एक समाजसेवक आहात, कशा प्रकारे पाहता या गोष्टीकडे? होय, नक्कीच की, कारण आम्ही ज्यावेळेस रोडबद्दल मी जवळजवळ 10-15 वर्षापूर्वी आवाज उठला होता त्यावेळेस मला सांगण्यात आलं होतं की हा रोड मंजूर आहे, पण तरी पण त्या कालावधीत कोण नगरसेवक होते ते आपण तिथं पण कधी गेलो नाही, परंतु मंजूर रोड होता परंतु का रखडला नाही? मग अरे आता राजकारण येते का काय? आणि सत्ताधारी असताना हा रोड मंजूर झालेला होता तरी तो काम रखडलं होतं आणि आत्ता हा रस्ता आमदार निधीतून होतो आहे, त्याबद्दल मी आनंदाने सांगतो।